हळद वगैरे टाकल्याच्या नंतर असं जरी केलं तरी पण ते मीठ आणि हळद मस्तपैकी प्रत्येक फोडाला लागते. असं मस्तपैकी छान असं सगळं लागला पाहिजे मसाला, म्हणून एकजीव करून घ्यायचं. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कसं आहे, सध्या मे महिना सुरू आहे आणि कोकणात मे महिन्यामध्ये बरीच अशी फळं मिळतात. रानमेवा म्हणतो आम्ही त्याला. तर आंबे नक्कीच, आता आंब्याचा सीझन आहे. मे महिना म्हटलं की कोकणात आंबे. सो लोकांना फक्त हापूस माहिती आहे. तर आंब्यांचे एवढे प्रकार आहेत ना, मग तो फक्त रायवळ पुरताच मर्यादित आहे लोकांना माहीत असलेला आंबा. त्याच्या पलीकडे बरेच आंबे आहेत. तर आज आम्ही आहे ना लोणच्यासाठी आंबे घेऊन आलो आहे. तर आंब्याचं लोणचं कसं बनवतात हे या व्हिडिओमध्ये दाखवूया. चला मंडळी, आम्ही बनवलेलं लोणचं कसं झालंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ पुढे बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, बरोबर रात्रीचे वाजलेत 10:30 आणि आम्ही तयारी करतोय आंब्याच्या लोणच्याची. त्याच्यासाठी काय कापतोय, तर रानातून आणलेले आंबे कापून घेतोय. आता बघा, एवढे कापलेत सोनालीने. आणि बघा इकडे बघा, मस्तपैकी छान अशा फोडी केल्यात. आणि ह्या बघा, एवढे सगळ्या फोडी करून घेतल्यात बारीक बारीक. मस्तपैकी आंबे आहेत. लोणच्याचा आंबा आहे ना. असे गावामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आंबे मिळतात. रानामध्ये जायचं, काढायचे आणि मस्तपैकी असं लोणचं बनवायचं. आता हे वर्षभरासाठी टिकून राहण्यासाठी जो काही मसाला तयार केलाय आणि काय काय टाकणार आहोत ना, ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला आंबे कापून घेऊया. आता एवढ्या फोडी तर झाल्यात. मस्तपैकी अशा बारीक फोडी करून घ्यायच्या, जेणेकरून मस्तपैकी खाताना देखील छान वाटल्या पाहिजेत. आणि ह्या थोड्याशा सुकवायच्यात आपल्याला. चला, हे बघा आंबा बघा कसा मस्तपैकी एकदम सफेद सफेद आहे, म्हणजे हा लोणच्याचा आंबा आहे. चला, तोंडाला तर पाणी सुटलं. सोनाली, चला आता पुढची प्रोसेस आता आपण काय थोड्या वेळात दाखवूया. आणि आज पूर्ण रात्रभर याला तसंच ठेवायचं ना, मुरत. हा, चला आपण आता फक्त पहिलं आंबे कापून घेऊया पटापट. हे बघा, अशी बारीक फोड्या करायच्या. मंडळी, आंबे कापून झालेत. आता आपण आहे ना याच्यामध्ये काय टाकतोय, हळद टाकतोय. बिया आली हळद टाकायला. हळद आणि काय टाकायचंय, मीठ. आता आम्ही जी वापरली ना ती गावठी हळद आहे. ही थोडीशी गेल्या वर्षीची हळद आहे, त्याच्यामुळे थोडस त्याचा रंग गडद झालाय. आणि ही या वर्षीची होती. चला, असं आपण अंदाजे 1 चमचा, म्हणजे पूर्ण 1 चमचा आपण हळद टाकली आहे. आता याच्यामध्ये पण तेवढंच प्रमाण जाणार आहे. याच्यामध्ये 2 चमचे जातील, याच्यामध्ये 1 चमचा आहे, कारण भांड छोटा आहे. तर याच्यामध्ये आता 1 चमचा मीठ घालतोय. चला, असे अजून 1 चमचा टाकलाय. असे 2 चमचे आपण मीठ टाकलाय. आणि याला आता आपण मिक्स करून घ्यायचं. मस्तपैकी लागलं पाहिजे प्रत्येक फोडीला. आता विहा मस्ती करायला आली आहे. हा, कर मिक्स कर मिक्स कर पूर्ण एकजीव कर मिक्स. येत का, होत आहे का? अरे ते खायचं नाहीये. वियाची मस्ती सुरूच राहणार. चला आपण एकजीव करून घेऊ. आपण हळद वगैरे टाकल्याच्या नंतर असं जरी केलं तरी पण ते मीठ आणि हळद मस्तपैकी प्रत्येक फोडाला लागते. आणि जर तुम्हाला खात्री नसेल झाली तर हाताने करायचं. हा बघा, मस्तपैकी सगळ्याच फोडीला हळद आणि मीठ लागले. आता याला आपण रात्रभर काय करणार आहोत, असंच मुरायला ठेवणार आहोत. विया, तुला आंबा पाहिजे मिक्स करायला. हा, आता उद्याच आपण बघायचं ना हे. हा, चला आता हे मुरत ठेवू, कारण याला आता हळद मीठ लावल्याच्या नंतर आहे ना पाणी सुटेल. तर ओव्हरनाईट आपण याला असंच ठेवायचंय, झाकून ठेवणार आहोत. चला आता उद्या सकाळी आपण हे बघूया. देत नाही, विया मस्ती करते. हो, तुझंच आहे. हा, बनव. त्याच्यात पण हळद आणि मीठ टाकतो आपण, जेणेकरून उद्या याला थोडंसं पाणी सुटेल. आणि मग हे आपण थोडा वेळ 2 ते 3 तास तरी उन्हात सुकवायचं आपल्याला. चला, हे बघा असं मस्तपैकी मीठ लागलाय, हळद लागली. या भांड्यात बघा कशी मस्त लागलाय. हे थोडस सोनालीने टोपात घेतलंय. चला, आता आपण उद्या थेट बघूया हे कसं तयार होतं. याला झाकून ठेवूया. चला मंडळी, आपण रात्रभर आपलं लोणचं जे होतं, लोणच्यासाठी आंबे कापलेले हळद मीठ लावून. बघा पाणी किती सुटलंय, बघा. आता आपण हे सुकत घालतोय. थोडंसं सुकवायचं ना सोनाली, छानपैकी पाणी सुटलंय. ते पाणी म्हणजे वरचं सुकं जे आहे ना
ते काढून घ्यायचं, पाणी घ्यायचं नाही ना? नाही, पाणी अजिबात नाही. बरोबर. हे आम्ही आता सुकत घालतोय. हार्डली 2-3 तास तरी चांगलं सुकायला पाहिजे. त्याच्यातला पाण्याचा जो काही कंटेंट आहे ना तो निघून गेला पाहिजे, म्हणून ते सुकवावं लागतं. चला, इकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि ही बघा रात्री सगळी हळद हळद टाकून कपड्याला लावून घेतली. आता ती ह्याच्यामध्ये टाक. ह्या खायचं नाही बाय. मांजर पण बघते बस म्हणाली. झोपलंय नाही बघताय माझ्यावर. हो विहा. अरे बापरे, नाही सोड 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 सोड. चावेल. विहा नको. विहाचं नाव. पाणी भरपूर सुटलंय ना. चला, एवढी सुपात राहिलीत आणि हे आपण ताटात घेतोय. अर्धी पण आपण उरलेल्या ताटात घेऊया. मंडळी, आपण ह्या फोडी आता सुकत घातल्यात. थोडा वेळ उन्हात सुकू दे, त्याच्यानंतर आपण मसाला वगैरे घेऊन मिक्स करूया. बघा, पावसाचं वातावरण झालं आणि सोनाली बघा सुकत घातलेली आमची आंब्याची फोडं काढते. मंडळी, खरं तर आमचे आंब्याची जी फोडं कापलेली ती आम्ही चांगली सुकून घेतली आहे, कारण त्याच्यामध्ये जास्त टिकावं म्हणून आम्ही पाणी राहता कामा नये फोडामध्ये, ही काळजी घेतली आहे. थोडीशी आमसूलच झालीत असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही, कारण बरेच मंडळी अशी थोडीशी 2 ते 3 तास सुकवतात. आम्ही आहे ना थोडंसं जास्त सुकवलं यावेळी. गेल्या वेळी पण जास्त सुकवलेलं आणि ते जास्त टिकलेलं. थोडंसं मुरायला पण वेळ जातो, म्हणजे 20-25 दिवस जातात हे लोणचं मुरायला आणि त्याच्यानंतर खरी चव उतरते याची. सो आता सोनाली, काय पुढची पद्धत? मसाला घेते आता आपण पहिलं बघा, हा करवंदाचा आपण करवंदाच्या लोणच्याला आपण जो मसाला बनवलेला ना तोच मसाला आपण इकडे आंब्याच्या लोणच्याला बनवणार आहोत. साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला परत एकदा सांगतो. हे बघा, फोडं आहेत, हळद मीठ लावून ती सुकवली आहेत, ओव्हरनाईट त्याला ठेवून पाणी वगैरे सुटलं ते आहे. त्याच्यानंतर आता हा मसाला घेतलाय. आता याच्यामध्ये काय थोडीशी हळद घेतली आहे, थोडंसं तिखट घेतलंय, 2 चमचे रंग पण छान आला पाहिजे, आणि गूळ घेते आणि थोडंसं गूळ पण. गूळ टाकल्याने थोडीशी एक आंबट तिखट आणि थोडीशी मग गोड चव येते. मीठ घेतलंय चवीपुरतं. मिक्स करून बरोबर. हे आता एकजीव करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू तेल ओतायचंय. थोडंसं गुळाचे खडे राहिले ते थोडेसे नंतर विरघळून जातील. हे बघा, असं मस्तपैकी तेल मिक्स करून घ्यायचंय. हे थोडंसं मुरत ठेवण्यासाठी, ओव्हरनाईट मुरत ठेवण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं. नंतर मग बरणीमध्ये भरता वेळी पण आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. अशी मस्तपैकी तेलाने जेवढं तेल पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही टाकून छानपैकी अशी फोडं टाकू शकता. आम्ही थोडंसं जास्त सुकवून घेतलं याला, कारण आम्हाला थोडंसं जास्त वर्षभरासाठी पाहिजे. आणि एवढी फोड्यांना मसाला लावून आम्ही खरं तर श्रावण महिन्यापासून लोणचं खायला सुरू करतो. आत्ता त्याला मुरवून ठेवतो, जास्तीत जास्त कसं मुरेल ते बघतो. आणि श्रावण महिन्यात उपवास असतात ना, तर तेव्हा खायला मजा येते. तेव्हासाठी हे लोणचं आम्ही तयार करून ठेवतो. आणि पुढेही किती मग 1-2 महिने टिकतं, म्हणजे गणपती वगैरे येईपर्यंत हे लोणचं पुरतं. हे बघा, असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळंच मसाला लागला पाहिजे. गेल्या वर्षी थोडंसं कमी होतं, यावर्षी थोडंसं लोणचं आपलं जास्त आहे. हे बघा, असं मस्तपैकी छान असं सगळं लागला पाहिजे मसाला, म्हणून एकजीव करून घ्यायचं आहे. आपला आंब्याचं लोणच्याला मसाला मस्तपैकी छान असा आपण लावून घेतलाय. घरच्या घरी आपण मसाला तयार केला. याच्यामध्ये बाजारातले कुठलाहीच मसाला वापरला गेलेला नाही आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो आमचं करवंदाचं लोणचं. थोडंसं झालं आहे पण भारी झालं आहे, सुगंध भारी येतो आहे. आणि आता वरून देखील आपण तेल ॲड केलं बघा. हा हा हा, सुगंध तर भारी येतो आहे. सो हे आमचं करवंदाचं लोणचं
आणि हे आहे आंब्याचं लोणचं. चला याला आता मुरवण्यासाठी रात्रभर ठेवूया ठेवूया. आणि त्याला उद्या संध्याकाळपर्यंत आपण भरून घेऊया या बरणीमध्ये. हा घीचा डब्बा आहे तर आता काचेची बरणी आहे त्याच्यामध्ये आपण ठेवूया.